परंतु येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पण कशी आपल्याला संपन्न करता येईल याचाही लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। मी घोषणा करतोय त्या संदर्भामध्ये दिवसभरात त्यांनी विस्तृत आणि तपशीलवार निवेदन करण्याची आश्वासन दिलेले आहे। मला वाटतं की या संदर्भामध्ये आपलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर देखील मंत्री महोदयांनी आपल्या म्हणूनसाठी मंत्री महोदयांनी सांगितलं ना, आपल्याला पूर्णतः तपशीलवार निवेदन करणार आहे म्हणून सांगितलं। आपल्याला प्रश्न विचारता येतील पण तथापि त्यांनी सांगितलं की मी विस्तृत स्वरूपामध्ये निवेदन करतोय। मला असं वाटतं की त्यांनी अंतिम ज्यावेळेस निवेदन करतील त्यावेळेस आपल्याला बोलता येईल ना, जे त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून अंतिम आपल्याला तपशीलवार देता येते। परीक्षा परिषदचं पत्र वाचा सभापती महोदय, त्यात पहिल्या वाक्यात लिहिलेलं आहे, नीट परीक्षेचा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही योग्य ती काळजी घेतली होती तरी पेपर फुटला म्हणून ही परीक्षा रद्द करत आहे। म्हणजे धाडस परीक्षा ऐकतात बघा, वाक्य पहिला पत्राचं वाक्य पहिला आहे की नीट परीक्षेच्या विचारात आहे। मग कसलं तुम्ही आयुक्ताला आपण जरा बसा, सगळे आपण बसा। या संदर्भामध्ये 289 द्वारे आपण जो विषय टीईटीचा आणि परीक्षा संदर्भात उपस्थित केला त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळ्याला बोलायला दिलं। मंत्र्यांनी निवेदन केलेले तपशीलवार आणि बाबवार पूर्णतः ते निवेदन करणार आहेत। मला वाटतं आपलं सगळं ऐकलेत, आपण कामकाज सभागृहाचं पुढे घेऊन जाऊया। मी एक घोषणा करत आहे, आज सोमवार दिनांक 21 जून 2026 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे। लक्षवेधी क्रमांक 1 लक्षवेधी क्रमांक 1 सत्यजित तांबे। लक्षवेधी क्रमांक 1 प्रमाणे सभापती महोदय, एवढा महत्वाचा विषय सभागृहात चर्चेला जात असताना सभागृहाचं कामकाज मी अर्धा तासासाठी तहकूब करीत आहे।